मोहोळ तालुक्यात प्रथमच चरणराज चौरे आयोजित अंकोली येथे कीर्तन महोत्सव 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर रोजी 5 नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले। मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले आहे। प्रथम कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन लाडक्या बहिणींच्या हस्ते श्रीफळ वाढवून कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। कीर्तन महोत्सवाचे आयोजन प्रामुख्याने धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केले जाते। यामध्ये आध्यात्मिक संदेशाचा प्रसार करणे, सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन करणे आणि परंपरांचे जतन करणे यासारख्या उद्देशांचा समावेश असतो। या प्रसंगी चरणराज चौरे यांची प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून। खरं तर मला अतिशय आनंद होतोय की मोहोळ तालुक्यात प्रथमतःच या ठिकाणी लागे कीर्तनाची गोडी सन मराठी चॅनल यांनी कार्यक्रम घेतलेला आणि त्याचा आयोजक म्हणून चरणराज चौरे मित्र परिवार यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे। खरं तर अंकुली हे माझं ग्रामदैवत आहे आणि त्या ग्रामदैवतापाशी हा कार्यक्रम घेण्याचं मला भाग्य लाभलं। खरं तर मी प्रथमतः आपल्या जे वारकरी संप्रदायातील लोक आहेत व सन मराठी चॅनल असेल ह्या टीमचं मी प्रथमतः अभिनंदन करतो आणि ह्या कार्यक्रमाला अतिशय आनंदाने या ठिकाणी कार्यक्रम हा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये हीच ऊर्जा माझ्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना, मोहोळ तालुक्यातील लोकांना, जनतेला मिळेल असं मला 100% खात्री आहे। या ठिकाणी वारकरी संप्रदायातली लोक असतील किंवा सन मराठी चॅनलचे टीम असेल, या ठिकाणी मला गेल्या 15 दिवसाखाली भेटली आणि त्यांनी ह्या तालुक्यामध्ये अंकोली हे गाव निवडलं कारण तर इतकं शांत वातावरण, एवढं जुनं मंदिर या ठिकाणी आहे आणि ह्या मंदिरामध्ये अतिशय चांगला कार्यक्रम शूट होईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि पेनोर झडपी गटातलं गाव असल्या कारणानं अंकोली आणि माझं कुळदैवत असल्यानं या ठिकाणी घेण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चय केला आणि या ठिकाणी अंकोलीमध्ये कार्यक्रम घेतला। किती दिवसाचा असणार आहे हा? किमान 3 दिवस, जास्तीत 4 दिवस हा सप्ताह चालेल आणि अतिशय 25 ते 30 महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराचं या ठिकाणी कीर्तन होईल आणि संबंध महाराष्ट्र नाही तर देशाच्या बाहेर देखील हा कार्यक्रम 100% जाईल आणि आमच्या ग्रामदैवत अंकोलीचं नाव या ठिकाणी देशाच्या बाहेर जाण्याचं 100% आमची इच्छा आहे आणि तो 100% आमची इच्छा पूर्ण होईल असं 100% खात्री आहे। हा कार्यक्रम प्रथमतः तुम्हाला सांगतो 3 दिवसाचा शेड्यूल असेल आणि ह्या कार्यक्रमाला पेनूर गटातील चरणराज चौरे साहेब आणि आम्ही त्यांच्याकडे प्रथमतःच गेलो होतो। त्यांनी कुठल्याही क्षणाचा विचार न करता सांप्रदायिक कार्यक्रमाला 2 मिनिटात त्यांनी परवानगी दिली आणि हा कार्यक्रमाचं नियोजन पूर्णपणे चरणराज चौरे साहेबांनी केलेलं आहे। कसं असणार आहे हे 3 दिवसाचा शेड्यूल असणार आहे। महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार दररोज 5 कीर्तनाचं शूटिंग होणार आहे। प्रत्येकी 2 तास कीर्तन एक असत। वेगवेगळ्या स्थानिक लेवलचे गायक, वादक, टाळकरी सर्व संप्रदाय वर्ग या ठिकाणी उपस्थित असणार आहे। खरं तर मोहोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेलं आहे, त्याबद्दल काय वाटतंय? काय नाही, सर्व संप्रदाय समाज जो आहे, संप्रदाय वर्ग पूर्णपणे ज्या लोकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलाय त्यांच्यासाठी अगदी आनंदी आहे। एखाद्या वेळेस एक टायमाचं जेवण नसेल तर चालेल, पण कलाकाराला चरणराज चौरे साहेबांनी भरपूर दाद दिलेली आहे, त्यामुळे संप्रदाय वर्ग पूर्णपणे आनंदी आहे।